नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा अर्थात 5 आणि 6 मे 2025 या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचा जोर, जबरदस्त विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून काही भागात गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ फिल्म सविस्तरपणे। येत्या 24 तासात वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीटचा जोर येत्या 24 तासात अर्थात 5 मे 2025 ते 6 मे 2025 या तारखेला या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर आज दुपारनंतर रात्री तसेच उद्या दुपारनंतर ते रात्री महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये तारखेनुसार, वेळेनुसार आणि कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया उत्तर महाराष्ट्रापासून। तर उत्तर महाराष्ट्राकडे या पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे। 5 मे 2025 या तारखेच्या दरम्यान या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पश्चिम भागामध्ये बघायला मिळणार आहे, जसे पोंडा, राधानगरी आणि मालवण आसपासचा परिसर, दिघळा, कडेगाव, पटेगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कुकलाई मध्यम स्वरूपात राहील। खारेपटण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रायपटण, लांजा, बेलकर, साक्रापा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वारे वाहतील, हलका मध्यम तुरळक ठिकाण राहील। बेलकर, साक्रापा लगतचा परिसर बघितला असता मलकापूर, कोकरूड आणि संगमेश्वर, महाकांजन, कोयना, पठाण, आरवाडे या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाजा महाकांजन, सरवडा, मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण, खेड, सागदेव या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। महाबळेश्वर, घोगरे, मंदनगरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। पोलादपूर, महाड, वर्धन, घरिवलाई तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे। आणि पुणे जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा टाला, इंदापूर, जिटे, लवासा, सोनगड, नागोठाणा, अंबे, कळवण जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे वारे वाहतील, पावसाची शक्यता कमी राहील। व्याहाले, सोनापूर, लवासा, खेडवल्ले, सासवड हे मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता नांदल, फलटण, लाटे आणि देवराव, मोल, दिक्सल, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर हलक्या स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, नरसिंहपूर आणि कोल्हापूर, ज्योतिबा, किनी, कोडाली, अष्टा या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। सोलापूर, सांगली, सातारा ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फारशी नाही। तर मध्य महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम सरीचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज किनारपट्टीकडे हलका राहील। जोरदार पावसाचा अंदाजा पेण, शिरोळ, खोपोली, कसमत या भागात भयंकर पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कोसर, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे, निंजाले, मुरबाड, बदलापूरलाही तुफान पावसाचा अंदाज आहे। येत्या 24 तासात अर्थात दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। भिवंडी, कल्याणमली, शिवाले, वैशाखरे तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। उंबरपाडा, पेलबिक, शहापूर, कर्डी, वैशाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी वारे वाहतील आणि गोडमाल, वाडा, परळी,
खोडाला, त्र्यंबक, जोवारा, मोखाडा, कासाकरोड इकडे बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर अकोला, संगमनेर, नांदूर, शिंगोटे, शिर्डी, बुलतांबा, कोपरगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि निमगाव, सिन्नर, मंजूर, साक्री इकडे मध्यम स्वरूपात राहील। नाशिक, तिवळी, नागपूर, ओझर, निफाड, लासलगाव, पटोदा, लाडा, चर्चल, शेवगा तुफान पावसाचा अंदाज आहे। वणी, टोटांबे, चांदवड आणि देवळा, कलवण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच मालेगाव, नांद्राणे हलक्या स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा पिंपळनेर, साक्री, बॅट, चिंचवे, चिंचखेड, कुसुंबे, अंचाले, धुळे इकडे भयंकर पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। नवापूर, पिसरवाडी, अंमली, कोकसने, पाणीगाव, टिटाणे जोरदार स्वरूपात राहील। बोरचाक, नंदुरबार, शहादा, खरपाली, तोंडाईचा तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। अक्कलकोट, तलोडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। शहादा, वरोळा, मालगाव, असोल, खेटिया, चिचोडला तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। निवाल, सेनवा, बोडकी, वडीबिके, सांगवी, सुले आणि सत्रसेन, बालवाडी इकडे बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। आणि धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील। चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, जळगाव, मुडगाव, पाचोरा आणि तसेच भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा चाळीसगाव, साईगव्हाण, कुसुमाडी, ममदापूर, तालवड तसेच बारम, येवला, कुसुमाडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। एलगोपा, देवगाव, फुलंब्री, विरमगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनसे, पिंपरी, काचूर, पाचूड आणि गंगापूर, वैजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच धाकीपाल, पैठण आणि अमरापूर, हंसापूर, बालमटाकली हलक्या स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामचंद्रजोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर हलका पाऊस राहील। जालना, गुलाबपांगरी तसेच बदनापूरला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि देऊळगाव, राजा, सम्राटनगर, दाभाडी, सिल्लोड, अन्मा, अजंठा, भोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्याच्या भागात बऱ्याच ठिकाणी दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा उमापूर आणि मंगरूळ इकडे हलक्या स्वरूपात राहील। बीड, वडवणी, तळेगाव, शिरसोड, सोनपेठ, दारूर, के, जेलम, चौसाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच धाराशिव, लातूर आणि नांदेड भागाला ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। हिंगोली, परभणी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। जोरदार पावसाची शक्यता वाशिम, रिताट, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, कर्जत, खेडा या भागामध्ये बघायला मिळणार आहे। दुपारच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रिसोड, बहापूर, मेहकर, डोंगाव मध्यम स्वरूपात राहील। कुदनापूर, घाटभोई, चिखली, मेहकर बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे। पिंपरी गवली, मोटाला, मलकापूर, दिघी, नांद्रुणा, अडुलबुद्रुक, जळगाव, जामोद, पलसी, आमवारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अमरावती जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडनेरा, अमरावती, धामणगाव रेल्वे, धामणगाव, चिखलदरा, रिसालदारणी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडोणा, लाडगड, गर्जना हलक्या स्वरूपात राहील। जळखेडा, काठी, दुर्गवाडा आणि तसेच नरखेड, पांडुणा जोरदार पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याकडे राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे फलगाव, पुलगाव, बाबुलगाव, नेर आणि यवतमाळ, जामोडा, कलाम इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रुई, जवई, अरणी, घाटंजी, पांढरगवडा, पेंढारी, पटणबोरी, निंगोडा, अलिदाबाद या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात हलका मध्यम राहील। भाटाडी आणि मोहर्ली, कुटवाडा, चरबुकी, चिमूर, ब्रह्मपुरी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे वलनी, सिंदेवाई, किमठी, मेदा, दिसिंग, दिगोरी जोरदार स्वरूपात राहील। भांडा जिल्ह्यात उमरेड, पावनी, खैरगाव, गोथंगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा, वर्दी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील। नागपूर, कामठी, डोरली, कमळेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, जिल्हा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील तर नांदेड भागाला
बीड आणि सोलापूरचा काही परिसर, सातारा आणि तसेच अहिल्यानगरचा बराचसा परिसर, जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळ ते रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 6 मे 2025च्या दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागात राहील। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे इतर भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।